गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू। सभी को नमस्ते। So now today you are going to discuss one more important topics in physics, 12th science. फिजिक्स मध्ये आपल्याला पहिला जो टॉपिक आहे किंवा पहिला जो धडा आहे त्या धड्याचं नाव आहे रोटेशनल डायनामिक्स. मागच्या वर्षी आपण अभ्यासलं होतं व्हॉट इज बाय सर्क्युलर मोशन. मागच्या वर्षीचं जी कन्सेप्ट बघितली होती सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन डेफिनेशन तुम्हाला माहित आहे. मोशन ऑफ कॅन ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. परत रिपीट करतो डेफिनेशन. मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. म्हणजेच काय सांगितलेलं आहे सर्क्युलर मोशनची डेफिनेशन. एखादा जो ऑब्जेक्ट असेल तो सर्क्युलर मॅनरने त्याच्या सर्कम्फरन्सने फिरत असेल तर त्याला काय म्हटलं जातं, त्या ज्या मोशन जो मोशन तयार होतो त्या मोशनला काय म्हटलं जातं, सर्क्युलर गोलाकार फिरत असेल त्याला सर्क्युलर मोशन असं म्हटलं जातं. एक्झाम्पल जर बघितलं आपण सर्क्युलर मोशनचे, मोशन ऑफ द अर्थ अराउंड द सन. सूर्याभोवती काय फिरत असतं, पृथ्वी फिरत असते. मागच्या वर्षी आपण या विषयावरती बरचसं काही डिस्कशन केलं होतं. पृथ्वीभोवती सूर्य फिरतो की सूर्याभोवती पृथ्वी फिरते, नाही का. तर काय फिरतं, सो मोशन इज द अर्थ अराउंड द सन. म्हणजे सूर्याभोवती काय करत असते, पृथ्वी ही स्वतः फिरत असते. ते कशा कोणत्या मॅनरने फिरत असते, सर्क्युलर मॅनरने फिरत असते. तो जो मोशन आहे त्या मोशनला सर्क्युलर मोशन. दुसरं एक्झाम्पल जर बघितलं तर मून अराउंड द अर्थ, तिथे पण तो मोशन तयार होतो. त्याच्यानंतर प्लॅनेट अराउंड द सन. मून अराउंड द अर्थ म्हणजे पृथ्वीभोवती काय फिरतं, तर चंद्र फिरतं आणि सर्व जे ग्रह आहेत ते सूर्याभोवती फिरताना दिसत आहेत. So motion is object tied at the end of the string and wide in circle. जर समजा एखादा दोरा घेतला, त्या दोऱ्याला किंवा वायरला काय केलं आपण, दगड बांधला आणि तो असं गोल फिरवला, त्या मोशनला सुद्धा काय म्हटलं जातं, सर्क्युलर मोशन असं म्हटलं जातं. ही पहिली कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल. दुसरी कन्सेप्ट आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. आता त्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय, वैशिष्ट्य काय आहे त्याचं. इट इज एन ऍक्सलरेटेड मोशन. ऍक्सलरेटेड मोशन म्हणजे काय, त्वरणीय गती. कोणती गती आहे ती, त्वरणीय गती. इट इज अन पिरियडिक मोशन. पिरियडिक मोशन, पिरियड एक पिरियड झाला की दुसरा, अल्टरनेट एक गेला की दुसरा, दुसरा गेला की तिसरा, दॅट इज कॉल्ड पिरियडिक मोशन. त्याच्यानंतर कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन्स. कायनेमॅटिक्स अँग्युलर डिस्प्लेसमेंट कसे असेल ते, अँग्युलर डिस्प्लेसमेंट त्याचं सूत्रच बघितलं, डेल्टा थिटा इज इक्वल टू अर्थ अपॉन रेडियस. कशाचं घेतलं जातं, रेडियस. आर्क जो आहे भागिले रेडियस जर केला तर आपल्याला काय मिळत असते, अँग्युलर डिस्प्लेसमेंट बघायला मिळत असते. काय, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. त्याचं जर सूत्रामध्ये कन्वर्ट केलं, डेल्टा एस इज नथिंग बट द आर्क अँड रेडियस काय आहे, स्मॉल आर. इट इज अन वेक्टर क्वांटिटी. स्केलर अँड वेक्टर मागच्या वेळेस प्लस आपण ज्ञान आहेच. सदिश राशी आणि अदिश राशी आपण शिकलेलो आहे. तर स्केलर वेक्टर क्वांटिटी आपल्याला बघायला मिळते. त्याचं एसआय युनिट काय आहे, रेडियन आहे. एसआय युनिट तुम्हाला माहित आहे, एसआय युनिट काय आहे त्याचं, रेडियन आहे. रेडियन हे काय त्याचा एसआय युनिट बघायला मिळत आहे. आणि डायमेन्शन लेस क्वांटिटी काय आहे त्याची, हा जी क्वांटिटी डायमेन्शन लेस असल्या कारणाने एम 0, त्याच्यानंतर एल पण 0 आहे आणि टी सुद्धा काय 0 आहे. डायमेन्शन लेस क्वांटिटी त्याची आपल्याला बघायला मिळत आहे. हे काय झालं मग, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. लक्षात आलं का, लक्षात घ्या. अँग्युलर डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, विस्थापन. लक्षात आलं.
पुढचा आपल्याला बघायचा आहे, पहिला हा पॉईंट झाला. दुसरा पॉईंट बघायचा आपल्याला, तो म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटीचं जर सूत्र बघितलं आपण, काय आहे? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. त्या सूत्रामध्ये जर कन्वर्ट केलं, अँग्युलर व्हेलॉसिटीचा सिम्बॉल जर घेतला आपण, तो ओमेगा काय आहे? वेक्टर इज इक्वल टू dt लिमिटिंग बाय द 0 and d theta वेक्टर अपॉन dt. किंवा आपण त्याला काय म्हणतो, ओमेगा वेक्टर इज इक्वल टू डी थिटा वेक्टर अपॉन काय? dt. हे त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आपल्याला बघायला मिळत आहे. नाउ इट इज द वेक्टर क्वांटिटी. काय आहे ती? वेक्टर क्वांटिटी आहे. इट्स अन एसआय युनिट इज रॅड पर सेकंड. याचं युनिट जे एसआय युनिट जो आहे, काय आहे? रॅड पर सेकंड. रॅड जे आहे ते काय आहे? त्याचं एसआय युनिट आहे. आणि डायमेन्शन जे दिसतंय आपल्याला, त्याचं डायमेन्शन हा आहे. तर डायमेन्शन जे आहे, तर याच्यामध्ये M0, L0 आणि T-1 आपल्याला डायमेन्शन बघायला मिळत आहे. कसला आहे? मग अँग्युलर व्हेलॉसिटीचं. इथपर्यंत दोन टर्म कळल्या तुम्हाला? लक्षात आलं का? पहिलं काय बघितलं आपण? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल तर आर्क अपॉन रेडियस म्हणजेच अँग्युलर डिस्प्लेसमेंट तयार होते, ds अपॉन r. एसआय युनिट त्याचं रेडियन आहे आणि डायमेन्शन त्याचं काय आहे? M0, L0 आणि T0 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अँग्युलर व्हेलॉसिटी कशी तयार होते? जी आपण इथे काढली अँग्युलर डिस्प्लेसमेंट काढली, तेच अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपण टाइम जर घेतलं तर आपल्याला अँग्युलर व्हेलॉसिटी बघायला मिळत आहे. ओके, तर ठीक आहे. हे झालं अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट. पुढचा जो आपण बघतोय अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणि अँग्युलर व्हेलॉसिटीच्या नंतरचा जो पार्ट येतो तो काय आहे? अँग्युलर ऍक्सिलरेशन. अँग्युलर ऍक्सिलरेशन. अँग्युलर ऍक्सिलरेशन. अँग्युलर ऍक्सिलरेशनची फॉर्म्युला काय आहे? तर चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी. चेंज लक्षात ठेवा, चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी, चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी अपॉन टाइम. आपण काय आहे? टाइम. त्याचं पण काय आहे? ऍक्सिलरेशनचं काय आहे? शंभर ऍक्सिलरेशन इज इक्वल टू dt limiting by 0. Now delta omega vector upon delta t किंवा acceleration vector is equal to d omega vector upon dt. दोघे पद्धतीचे सूत्र आपल्याला लक्षात आले तरी चालतील. चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी तर काय होत असते? dt इज इक्वल टू लिमिटिंग बाय 0 d ओमेगा, दॅट मीन्स द वेक्टर्स आर नथिंग बट द चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी अपॉन द टाइम. काय आहे? dt. लक्षात आलं? डेल्टा t. सो नाउ दॅट इज कॉल्ड अँग्युलर ऍक्सिलरेशन. Angular acceleration is also nothing but the vector quantity. कोणती क्वांटिटी आहे ती? वेक्टर क्वांटिटी. SI युनिट रॅड पर सेकंड स्क्वेअर. याचं SI युनिट काय आहे? रॅड पर सेकंड स्क्वेअर. लक्षात ठेवायचं. हे त्याचं काय आहे? SI युनिट रॅड पर सेकंड स्क्वेअर.
नाव द डायमेन्शन ऑफ अँग्युलर ऍक्सिलरेशन काय आहे, तर एवढाच बदल आहे इथे डायमेन्शन त्याचं M0 L0 आणि T-2 येतो, हे त्याचं काय झालं डायमेन्शन. लक्षात ठेवायचंय, हे त्याचं काय झालं डायमेन्शन. हे जे आहे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन तुम्ही काय करायचे नोट डाऊन करून घ्यायचे, व्यवस्थित लिहून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर अँग्युलर क्वांटिटी, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर वेलॉसिटी आणि अँग्युलर एक्सेलरेशन आर अॅनालॉगस अँड लिनियर डिस्प्लेसमेंट. हे सर्व काय आहे लिनियर डिस्प्लेसमेंट आपल्याला बघायला मिळतं, लिनियर वेलॉसिटी अँड लिनियर एक्सेलरेशन. आता इथं बघा अँग्युलर एक्सेलरेशन, अँग्युलर वेलॉसिटी आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट या तिन्ही कन्सेप्ट ज्या बघितल्या, तर पुढे आपल्याला त्याचं काय बघायला मिळतं, ही सर्व काय आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट कशी असते ती लिनियर, लिनियर एक्सेलरेशन, लिनियर वेलॉसिटी आणि लिनियर काय आहे डिस्प्लेसमेंट. ओके, या तिन्ही कन्सेप्ट आपल्याला याच्यामधून बघायला मिळत आहे. नाउ द डायरेक्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर वेलॉसिटी, अँग्युलर एक्सेलरेशन कॅन बी डिटरमाइंड बाय द राईट हँड रूल. आणि या सर्व तिन्ही प्रकारचे जे आहेत तर कोणत्या कोणता रूल्स फॉलो केला जातो, राईट हँड रूल. हँड रूल्सने काय केलं जातं फॉलो केलं जातं. म्हणजे उजव्या हाताचा जो नियम आहे ह्या नियमाच्या आधारावरती त्या सर्व कन्सेप्ट आपण फॉलो करत आहेत. इथपर्यंत लक्षात आलं असेल. आता पुढची जे हे झालं मॅथमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. सर्व कन्सेप्ट तिन्ही कन्सेप्ट आपण त्याच्यामध्ये बघितलेल्या आहे. आता पुढचा जो पार्ट बघायचा आहे आपल्याला, तो महत्वाचा पार्ट जो आहे त्या पार्टचं नाव काय आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची डेफिनेशन राईट करून घ्यायची आपल्या टेक्स्ट बुक्स मध्ये आहेच, परंतु मी त्याचं एक्सप्लेनेशन देतो तुम्हाला. मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग द circumference of circle with constant speed is called uniform circular motion. सर्क्युलर मोशन सारखीच डेफिनेशन आहे, फक्त युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बघा. युनिफॉर्मली, युनिफॉर्म म्हणजे काय कॉन्स्टंट स्पीड, एक सारखा एकच गतीने एक समान कॉन्स्टंट युनिफॉर्मली काय होत असतं सर्क्युलेट होत असतं किंवा फिरत असतं, म्हणून त्याला कोणती गती म्हटले जातं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं म्हटलं जातं. इथपर्यंत लक्षात आलं असेल. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ऑब्जेक्ट अलॉंग सर्कम्फरन्स ऑफ सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड. स्पीड कसा असेल त्याचा कॉन्स्टन्स असेल लक्षात ठेवायचं, म्हणून त्याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं म्हटलं जातं. त्याच्या अपोजिट काय असेल मग नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन लक्षात आलं का, ही कन्सेप्ट आपण त्याच्यामध्ये बघा. त्याची डेफिनेशन काय आहे इन सर्क्युलर मोशन ऑफ इफ स्पीड ऑफ एन ऑब्जेक्ट इज नॉट कॉन्स्टंट. हा जो स्पीड इथे कॉन्स्टंट होता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये, परंतु नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये स्पीड इज नॉट कॉन्स्टंट. लक्षात आलं, इज नॉट कॉन्स्टंट दे इट इज कॉल्ड अँड नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्या सर्क्युलर मोशनला काय म्हटलं जातं मग नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं म्हटलं जातं. इथपर्यंत ही कन्सेप्ट कळले असेल तुम्हाला. चला पुढची कन्सेप्ट बघायची आपल्याला, रिलेशन बिटवीन लिनियर वेलॉसिटी आणि अँग्युलर वेलॉसिटी. आता आपल्याला बघायचे रिलेशन, रिलेशन संबंध बिटवीन कशामध्ये कशामधलं आहे अँग्युलर वेलॉसिटी, अँग्युलर अँड कोणती आहे लिनियर वेलॉसिटी. या दोघांमधलं रिलेशन काय आहे, दोघांमधला संबंध काय आहे ते आपल्याला बघायचं. लिनियर वेलॉसिटीचं जर सूत्र बघितलं आपण, लिनियर वेलॉसिटी किंवा डिफाईन बघितलं त्याचं तर काय आहे रेडियस
इंटू अँग्युलर व्हेलॉसिटी काय रेडियस इंटू अँग्युलर व्हेलॉसिटी. फळ्यावरच लिहून घेत चालायचं. व्हेलॉसिटीचं सिम्बॉल काय आहे व्ही इज इक्वल टू रेडियस म्हणजे काय आर आणि अँग्युलर व्हेलॉसिटीचं काय ओमेगा. म्हणून व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. इन व्हेक्टर फॉर्म मध्ये जर बघायचं असेल तर व्ही वेक्टर इज इक्वल टू ओमेगा वेक्टर इंटू आर वेक्टर. हे वेक्टर फॉर्म मध्ये आहे फॉर्म्युला आणि दुसरा काय आहे नॉन वेक्टर फॉर्म मध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. इथपर्यंत लक्षात आलं असेल तर हे फक्त आपण टर्मिनॉलॉजी बघतो रोटेशनल डायनामिक्स मध्ये त्याच्यामध्ये त्या टर्मिनॉलॉजी. पुढचा आहे पिरियड अँड फ्रिक्वेन्सी. पुढची टर्म काय आहे पिरियड अँड फ्रिक्वेन्सी. पिरियड अँड फ्रिक्वेन्सी. पहिलं काय आहे पिरियड. पिरियड म्हणजे काय सूत्र सिम्बॉल काय त्या पिरियडचं टाइम टी कॅपिटल टी. नाव द सर्कमफरन्स अपॉन linear velocity. Circumference upon linear velocity. Therefore t is equal to t period is equal to काय येईल मग 2 pi r upon v is equal to 2 pi upon omega. हे काय झालं मग पिरियडचं. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सीचं बघूया. फ्रिक्वेन्सी डिनोटेड बाय एन इज इक्वल टू 1 अपॉन पिरियड. 1 अपॉन जर पिरियड आपण पिरियड काढलायचं इथं 1 अपॉन जर पिरियड घेतला तर तुम्हाला फ्रिक्वेन्सी काढता येऊ शकतो. मग त्याचं काय आहे सूत्र एन इज नथिंग बट द फ्रिक्वेन्सी. एन इज इक्वल टू 1 अपॉन टी दॅट इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. Now the SI unit of the second. पिरियडचं SI युनिट काय आहे पिरियडचं सेकंड. कसा सिम्बॉल आहे येस. आणि फ्रिक्वेन्सीचं लक्षात ठेवायचं व्यवस्थित. फ्रिक्वेन्सीचे टर्मिनॉलॉजी लक्षात ठेवा. फ्रिक्वेन्सीचं काय आहे युनिट काय आहे हर्ट्ज. इन ब्रॅकेट मध्ये हेच हे त्याचं काय आहे सूत्र आपल्याला बघायला मिळत आहे. लक्षात. चला पुढची टर्म काय आहे टर्मिनॉलॉजी काय आहे ते बघा. सेंट्रिपेटल फोर्स. इथपर्यंत लक्षात आले सगळ्या वेगवेगळ्या टर्म्स बघतो आपण. 6वी टर्म बघितली 5वी बरोबर की नाही. ही 4थी बघितली युनिफॉर्म आणि त्याच्या अगोदर बघितली सर्क्युलर मोशनची नॉन युनिफॉर्म. त्याच्यानंतर हे 6 बघतो पिरियड आणि फ्रिक्वेन्सी. ओके चला पुढे 8वी टर्म्स बघायची आपल्याला. ओके नेक्स्ट टर्म ही 7वी टर्म बघितली आपण पिरियड अँड फ्रिक्वेन्सी. आता 8वी टर्म जी बघायची आहे ती कोणती आहे सेंट्रिपेटल फोर्स. त्याचा शॉर्ट फॉर्म आहे CPF. लक्षात ठेवायचं CPF सेंट्रिपेटल फोर्स. ना फोर्स acting on the particle performs uniform circular motions which is along the radius of the circle and directed toward the center of the circle. एक सर्कल असेल समजताय. हा सर्कल जो आहे या सर्क्युलर मोशन्स मध्ये बघायला मिळतो. नाव द फोर्स ऍक्टिंग ऑन द पार्टिकल परफॉर्म्स. याला फोर्स परफॉर्म्स होतो पार्टिकल्स. लक्षात आलं. हे काय होतं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन येतं. एक सारखी गती असते युनिफॉर्म विच अलॉंग द रेडियस ऑफ द सर्कल. हा रेडियस आहे या सर्कलचा रेडियस मधून काय असतं बाजून येत असतं. नाव अँड डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. आणि कुठे डायरेक्टेड होत असते सेंटर ऑफ सर्कल. कुठून सेंटर ऑफ सर्कल. हा सेंटर दिसतो असे याला काय म्हटलं जातं
सेंट्रीपेटल ऑफ फोर्स. सेंट्रीपेटल फोर्स असं म्हटलं जात. लक्षात आला मग तुम्हाला हे सेंट्रीपेटल फोर्स. आता याचं मॅग्निट्यूड ऑफ द सेंट्रीपेटल फोर्स काय आहे मग मॅग्निट्यूड. सो CPF is equal to mv square upon r. Therefore mr omega square. Now the SI युनिट काय आहे त्याचा मग SI युनिट काय आहे n. आणि डायमेन्शन त्याचं बघितलं डायमेन्शन जर बघितलं तर काय आहे M1 L1 आणि T2 -2 T -2 हे त्याचं डायमेन्शन बघायला मिळत आहे. कशाच मिळाला सेंट्रीपेटल फोर्स. त्याच्यानंतर पुढचा आहे 9वी टर्म जी आपल्याला बघायला मिळते ती आहे सेंट्रीफ्युगल टर्म्स. सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजे काय CFF. शॉर्ट फॉर्म बघा CFF. नाव सेंट्रीफ्युगल फोर्स इज द स्यूडो फोर्स. हा फोर्स जो आहे या फोर्सला काय म्हटलं जातं मग स्यूडो फोर्स सुद्धा म्हटलं जातं. कोणता फोर्स स्यूडो फोर्स सुद्धा म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं स्यूडो फोर्स म्हणजे आभासी फोर्स. नाव इज ऍक्ट ऑन अलॉंग द रेडियस ऑफ द सर्कल. हा पण कुठे होतो रेडियस ऑफ द सर्कलला तयार होतो. सर्कल ऑफ सर्कल अँड डायरेक्टेड अवे. इथं टुवर्ड्स होतं सेंटीमीटरला टुवर्ड्स आणि इथं काय आहे अवे. अवे म्हणजे बाजूला अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. ह्याच्यापासून इकडे काय होता हा फोर्स तयार होताना दिसत असतो. हा इकडे होत होता आणि हा बाहेर जातो. हा झाला सेंट्रीफ्युगल फोर्स. हा झाला सेंट्रीपेटल. लक्षात आलं. अशा पद्धतीने सर्कम्फरन्स ऑफ सर्कल काय होत असतं अवे फ्रॉम द सेंटर काय आहे सर्क्युलर मोशन सेंटर ऑफ द सर्कल्स. नाव द मॅग्निट्यूड ऑफ CFF. याचं मॅग्निट्यूड काय आहे तर CFF इज इक्वल टू काय mv स्क्वेअर अपॉन r इज इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर. नाव द SI युनिट ऑफ n. SI युनिट काय आहे त्याचं इज इक्वल टू n. नाव द डायमेन्शन त्याचं तर M1 L1 आणि T -2. लक्षात आलं. हे त्याचं काय आहे डायमेन्शन. देर आर 2 वेज ऑफ रायटिंग फोर्स इक्वेशन फ्रॉम द सर्क्युलर मोशन. 2 पद्धतीने याचं इक्वेशन आपल्याला लिहिलं जातं किंवा बघायला मिळत आहे. काय आहे रिझल्टंट फोर्स. रिझल्टंट फोर्स इज इक्वल टू काय -m ओमेगा स्क्वेअर r वेक्टर. काय आहे r वेक्टर किंवा असं लिहू शकतो आपण m ओमेगा स्क्वेअर r वेक्टर प्लस समेशन ऑफ रियल फोर्स. रियल फोर्स इज इक्वल टू 0. लक्षात आलं. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजी याच्यामध्ये बघायला मिळत आहेत. कोण आहे रोटेशनल डायनामिक्स. याच्या पुढे आपण महत्वाचे टर्म्स बघणार आहेत किंवा त्याच्यामधचा पॉइंट्स आपल्याला आहे तो कोणता आहे ऍप्लिकेशन ऑफ ECM. ऍप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ऍप्लिकेशन्स बघणार आहेत आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. चला तर पुढचा पॉइंट आहे ऍप्लिकेशन्स. काय ऍप्लिकेशन्स. ऍप्लिकेशन्स ऑफ ECM. So what is by ECM? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. याच्यामध्ये जर बघितलं पहिलं जर कन्सेप्ट बघितली आपण ECM ची नाव दिस कन्सेप्ट
व्हेकल अलॉंग द होरिजेंटल सर्क्युलर ट्रॅक्स. लक्षात घ्या, व्हेकल अलॉंग अ होरिजेंटल ट्रॅक. आता व्हेकल कसा असेल, होरिजेंटल ट्रॅकने आपल्याला बघायला मिळत असेल. लक्षात घ्या, होरिजेंटल ट्रॅक्स. आता बघा लक्षात यायला पाहिजे तुम्हाला, याला काय म्हणतो आपण, होरिजेंटल. आडवा असेल ते, उभा असेल त्याला कोणती म्हणतो, व्हर्टिकल. लक्षात येऊ द्या, व्हर्टिकल आणि होरिजेंटल याच्यामध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. व्हर्टिकल आणि होरिजेंटल हे कसे आपले घेतले, ट्रॅक होरिजेंटल घेतले, हे पॉइंट से अँड देर इज द व्हेकल. काय घेतलं इथं, व्हेकल घेतला. हा व्हेकल आहे. ओके, हे याच्यावरती होरिजेंटल व्हेकल घेतलेला आहे आणि त्याच्यावरती काय आहे, फोर्स ऍक्ट केलेला आहे. काय आहे, ऍक्ट एन. नाव द mg, देर इज द हे काय झालं तुमचे आर. लक्षात आलं, अशा पद्धतीने फोर्स काय झालेला आहे, ऍक्टिंग झालेला फोर्स ऍक्ट. ओके, the vehicle on the horizontal road. Now the force car on the horizontal circular tracks of radius r. रेडियस काय घेतले आपण त्याला, आर घेतले. इथं दिसतंय हा रेडियस, ची त्रिज्या आहे होरिजेंटल. आर प्लेन ऑफ फिगर्स वर्टिकल ट्रान्सवर्टिकुलर टू ट्रॅक्स फोर्स ऍक्टिंग कार. मग फोर्स कोणता ऍक्ट होत असतो त्या कार वरती, बघा ही कार आहे. लक्षात ठेवा, या कार वरती कोणता फोर्स ऍक्ट होतो, कोणता, पहिला जो फोर्स ऍक्ट होतो तो आहे वेट, डब्ल्यू. काय सॉरी mg, काय आहे, वेट. पहिला फोर्स कोणता होता, वेट. कसा, याच्यावरती वजन पडतो ना. लक्षात ठेवा, हा व्हर्टिकली डाऊनवर्ड्स. इथे दिसतोय हा व्हर्टिकली डाऊनवर्ड्स झालेला आहे, बाण दाखवलेलं बघा. हा फोर्स त्याच्यावरती ऍक्ट झालेला आहे. त्याच्यानंतर नॉर्मल रिॲक्शन एन व्हर्टिकली अपवर्ड्स. नॉर्मल रिॲक्शन एन फॉर द नॉर्मल रिॲक्शन, हा व्हर्टिकली अप वरच्या बाजूने दाखवलेला आहे. अपवर्ड्स दॅट बॅलन्स द वेट mg. आणि हा काय करतो इथं, मग बॅलन्स केलेला आहे, वेट बॅलन्स केलेला आहे. फोर्स स्टॅटिक फोर्स, आणि इथं गाडी चालते म्हणून हा जो इथं फोर्स तयार होतो, हा फोर्स स्टॅटिक फोर्स आपण म्हणून एस फॉर स्टॅटिक्स फोर्स इन बिटवीन रोड अँड द टायर्स. हा एखादा रोड असेल त्याच्यावरती जर व्हेकल चालली तर काय होतं, घर्षण होतं ना. त्याला आपण घर्षण झाल्यानंतर बघा, एका आपण मागे सुंदरसा प्रयोग केला होता बघा. कंगवा घेतला आणि आपल्या केसांना जर ड्रेसिंग केलं आणि कागदाचे तुकडे जर घेतले, त्याला लगेच काय होत असतो, चिपकतात. तो फोर्स तयार होतो, कोणता आहे मग, स्टॅटिक फोर्स. लक्षात आला. नाउ दस द स्टॅटिक फोर्स बिकॉज प्रिव्हेंट द व्हेकल फ्रॉम द टुवर्ड्स द स्लिपिंग अँड स्किडिंग. आणि हा फोर्स जर तयार झाला नाही तर इझिली गाडी काय करू शकते, स्लिप होऊ शकतो, पण स्लिप होऊ देत नाही. इट इज अन रेजिस्टन्स फोर्स ऑफ द सेंट्रिपिटल वेज working the frames of reference attached to the vehicle in balance of the centrifugal force. याच्यावरती दोघं फोर्स अप्लाय झालेले दिसत आहे, सेंट्रिफ्युगल आणि सेंट्रिपेटल फोर्सेस. म्हणून आपण मॅथमॅटिकल जर एक्सप्रेशन जर बघितले आपण त्याच्यामध्ये मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स. सो नाउ thus the mathematical expressions, now there is the n is normal force is equal to mg. जेवढा हा आहे तेवढाच हा mg तयार झालेला आहे बॅलन्स केलेल्यामुळे. सो नाउ द स्टॅटिक फोर्स F is equal to mv स्क्वेअर अपॉन r. इक्वेशन नंबर 2 आणि ही इक्वेशन नंबर 1 तयार झालेली आहे. नाउ द डिवायडिंग इक्वेशन नंबर डिवायडिंग इक्वेशन कोणकोणते आहे, 2/1.
2/1 डिवाइड करायची आहे इक्वेशन. सो नाव देअरफॉर एफ एस इज अपॉन एन इज इक्वल टू काय येणार मग व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. देअरफॉर न्यू इज इक्वल टू व्ही वेक्टर अपॉन आर जी एस पर दी काय असेल मग एफ इज इक्वल टू यू एन. लक्षात आलं दोघं काय आहे टेक्निकल फोर्स स्टॅटिक फोर्स इज इक्वल टू न्यू एन. देअरफॉर म्हणून आपल्याला काय बघायला मिळते इथे लिहितो मी इथे लिहितो काय आहे व्ही इज इक्वल टू अंडर रूट ऑफ न्यू आर जी. देअरफॉर व्ही मॅक्झिमम मॅक्स इज इक्वल टू किती असेल मग तो अंडर रूट ऑफ न्यू आर जी. हे त्याचं काय आहे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आपल्याला बघायला मिळत आहे. कसला व्हेकल अलॉंग हॉरिझॉन्टल ट्रॅक असेल तर आर यू गेटिंग दॅट ऍक्ट ऑन द डिफरंट काइंड्स ऑफ द forces centripetal, centrifugal and static force applying on this roads of the particular vehicle. Isn't it? It balance may be the mg and इथे दोघांनी काय केलेलं आहे बॅलन्स केलेलं दिसत आहे. इथपर्यंत कळलेलं असेल. चला पुढचा बघणार आहेत आपल्याला. पुढचा याच्यामध्ये ऍप्लिकेशन हा झाला पहिला युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा ऍप्लिकेशन. फर्स्ट ऍप्लिकेशन तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. चला इथपर्यंत कळलं. चला दुसरा ऍप्लिकेशन आपल्याला बघायचं आहे. तो दुसऱ्या ऍप्लिकेशनचं नाव आहे वेल ऑफ डेप्थ. वेल ऑफ डेप्थ. वेल ऑफ डेप्थ. ओके आता वेलचे डेप्थ जे दिसतंय आपल्याला दिस सिलेंडर इथे घेतलेला आपण काय आहे सिलेंडर घेतलेला आहे. समजा हा सर्कल सिलेंडर घेऊया आपण. त्या पद्धतीने सिलेंडर घेतलेला आहे. ओके okay cylinders. So center of the N IM जे आहे मागे बघा अप्लाय झाला तो स्टॅटिक फोर्स इकडे अप्लाय झालेला आहे. वेल ऑफ द डेप्थ. वेल ऑफ द डेप्थ. So now listen carefully. This vertical cylinder wall of radius R. याचे रेडियस काय आहे R आहे. रेडियस R घेतलेले इनसाइड विच व्हेकल इज ड्रायव्हिंग इन हॉरिझॉन्टल सर्कल. कसा आहे तो ड्रायव्हिंग हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये. हॉरिझॉन्टल दिसतंय हे हॉरिझॉन्टल ह्या पद्धतीने सर्कल म्हणतो. हॉरिझॉन्टल सर्कलने आपल्याला बघायला मिळत आहे. दिस कॅन बी सीन अँड परफॉर्म स्टंट्स shown in the figures मध्ये बघा तुम्ही फोर्स ऍक्टिंग ऑन द व्हेकल्स आर. आता हे व्हेकल्स सारखंच आपल्याला ऍक्टिंग दिसतंय आपल्या याच्यावरती काय दिलेलं आहे फोर्स ऍक्ट झालेला बघायला मिळत आहे. पहिले नॉर्मल रिएक्शन्स इन ऍक्टिंग हॉरिझॉन्टल टुवर्ड्स द सेंटर. हे बघा नॉर्मल टुवर्ड्स द सेंटर. हे सेंटर कडे काय होतं नॉर्मल फोर्स अटॅक होताना दिसतोय. इथे पण दिसतो हा जो फोर्स आहे कुठे झालेला आहे हा एन आहे हा एफ एस आहे आणि हा एम जी. कळतंय का कुठे ऍक्ट झालेला आहे टुवर्ड्स द सेंटर. हा इथे सी फॉर सेंटर. सेंटर कडे काय झालेला आहे नॉर्मल फोर्स आपल्याला बघायला मिळत आहे. सेकंड वेट एम जी ऍक्टिंग ऑन द व्हर्टिकली डाऊनवर्ड्स. वेट कुठे झालंय वजन वजन ऍक्टिंग कुठे झालेलं आहे एम जी. एम जी डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रॅक्शनल व्हर्टिकली अपवर्ड्स
आणि फोर्स मात्र व्हर्टिकली अपवर्ड झाला. लक्षात घ्या, फोर्स काय झाला, व्हर्टिकली अपवर्ड झालेला दिसतो. मागच्या वेळेस बघितलं होतं आपण फोर्स कुठे झाला होता, तर टुवर्ड्स द प्लेन ऑफ सर्कल्स, प्लेन मध्ये झाला होता. आणि नॉर्मल अपर साईडला होता, mg डाऊन साईडला होता. राईट, अशा पद्धतीचं त्याचं स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळालेलं होतं. Now the four of static force acting on the vertically towards between wall and tires. Wall and tires वरच्या बाजूला त्याचा फोर्स आपल्याला घर्षण बघायला मिळत आहे. Now it shall prevent the downward slipping. म्हणजे काय, डाऊनवर्ड्स खाली स्लिपिंग होण्यासाठी काय होत असतं, प्रिव्हेंट करत असतं किंवा टाळत असतं. मॅग्निट्यूड इज इक्वल mg टुवर्ड्स द डायरेक्शन, म्हणून त्याची मॅग्निट्यूड इक्वल आपल्याला बघायला मिळत आहे. Therefore n is equal to mv square upon काय येईल रे मग, r, and काय येईल, mg is equal to, इथं दोघं बरोबर आहेत ना, mg is equal to काय येईल मग, fs. isn't it? लक्षात आलं असेल. तेव्हा n is equal to mg होता, आता ng is equal to fs आपल्याला बघायला मिळत आहे. फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रॅक्शन इज ऑलवेज लेस दॅन और इक्वल टू, आणि फोर्स लेस दॅन कमी असू शकतो प्रॅक्टिस किंवा इक्वल असू शकतो तो कोणापेक्षा, एफ इज लेस दॅन और इक्वल टू काय असू शकतो मग, न्यू एस इंटू एन. लक्षात आलं, हे त्याच्यामध्ये मॅथमॅटिकल एक्सप्रेशन मध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. म्हणून therefore fs is equal to less than and equal Sn. Now therefore gravity less than and equals in bracket nu sv square upon r. Therefore v minimize under root of rg upon nu s. In between mg is equal to less than and equal nu s in mv square upon r in brackets. Therefore now v square is greater than and equal rg upon nu s. The equation of mathematical equation of the well of depth is and the application of युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. अशा पद्धतीचं दुसरं ऍप्लिकेशन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये बघायला मिळत आहे. इथपर्यंत लक्षात आलं असेल. आज आपण दोन जे ऍप्लिकेशन आहेत हे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, डायनामिक मोशन, रोटेशनल मोशन मध्ये आपल्याला, रोटेशनल म्हणजे गोलाकार, डायनामिक्स आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळत आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टर्म्स आपण अभ्यासल्या गेलेल्या आहेत. पहिली टर्म्स आपण अभ्यासली होती ती त्याची म्हणजेच काय, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय, त्याच्यानंतर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय, सर्क्युलर मोशन म्हणजे काय, त्याचे डेफिनेशन काय आहेत, त्या सर्व कन्सेप्ट आपण याच्यामध्ये प्रामुख्याने अभ्यासलेल्या आहेत. तरी पण